नमस्कार मंडळी. आज आपण आमरस पुरीचा बेत करणार आहोत. त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तिथे कुठेही रवा टाकलेला नाहीये. फक्त गव्हाचं पीठ घेतले. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले. थोडंसं मोहन तेलाचं टाकलंय. तर तेल थंड म्हणजे रूम टेम्परेचरचंच टाकलेलं आहे. आणि थोडं-थोडं पाणी टाकून आहे ना, पण घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे. इथे घट्ट जेवढं तुम्ही कणिक मळाल तितक्या छान पुऱ्या फुलतात आणि टम्म अशा मस्त फुलतात आणि तेलही कमी लागतं त्याला. आणि आपण आता हे कणिक मळून घेतलेलं आहे. एक 5 ते 10 मिनिटासाठी मुरत ठेवायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून पुन्हा तिंबून घ्यायचं मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुऱ्यांच्यासाठी लाट्या करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही किती लहान मोठ्या आकाराच्या पुऱ्या करणार आहात त्यानुसार लाट्या घ्यायच्या आणि थोड्याशा जाडसरच लाटायच्या. एकदम पातळ लाटल्या तर पुऱ्या छान अशा टम फुगत नाहीत. अशा मीडियम थिकनेस असू द्यावा. मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायच्या. तेल छान तापवून घ्यायचं आणि लो टू मीडियम आच ठेवायची आणि पुरी सोडायची तेलामध्ये आणि त्याच्यावरती असं तेल उडवत राहायचं चमच्याने, झाऱ्याने म्हणजे ती अशी छान टम फुगते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. दोन्ही साईडने छान अशी खरपूस तळून घ्यायची. सारखी उलट-पलट करायची नाही. तर अशा पद्धतीने छान आपण आता पुऱ्या तळून घेणार आहोत. आणि मी रिसेंटली एक आंबरस कसा काढायचा, आंब्याचा रस कसा काढायचा आणि तो काळा पडू नये त्याच्यासाठी विशेष टिप्स दिलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओसुद्धा या व्हिडिओमध्ये मी ॲड केलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण छान असा आमरस पुरीचा बेत केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. आज आपण आंब्याचा रस कसा तयार करायचा किंवा काढायचा, आंबे कसे पिळायचे किंवा त्याचे रस कसा काढायचा आणि आंबा कशाप्रकारे विकत घ्यायचा, तो कशा पद्धतीने असला पाहिजे, ह्याबद्दल आपण आज माहिती करून घ्यायची आहे. आणि तो आंब्याचा रस काळा पडू नये यासाठी सुद्धा काही विशेष टिप्स आहेत या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पहा. तर इथे मी 4 अल्फान्सो आंबे म्हणजेच हापूस आंबे घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये 1 ते दीड तास किंवा 2 तास भिजत ठेवायचे. तुम्ही जितकं जास्त भिजत ठेवणार तितकी छान त्याला गोडी येते. अशा पद्धतीने आपण आता आंबे पुसून घ्यायचे आणि पिळून घ्यायचे. तर पिळताना आंब्याच्या टोकापासून म्हणजे खालच्या टोकापासून सुरुवात करायची. हळू-हळू बोटांनी प्रेस करून गोल-गोल फिरवत जायचं आणि अंगठ्याच्या साहाय्याने दाबत जायचं आणि आंबा हा नरम करत जायचा आणि व्यवस्थित वरपर्यंत आंब्याच्या देठापर्यंत आपण बोटाने प्रेस करत राहायचं अलगद पद्धतीने. अशा पद्धतीने आपण जर आंबा पिळून घेतला तर त्याच्यातल्या ज्या रेषा असतात ते मोकळे होतात आणि रसही मोकळा होतो आणि रसही छान जास्तीचा पडतो. तर इथे आपण आता दुसऱ्या पद्धतीने आंबा पिळून घेणार आहोत. तर पहिले जास्त जर कडक असेल आंबा, तर थोडासा तुम्ही ओट्यावरती किंवा एका सरफेसवरती थोडासा हाताने चोळून घ्यायचा आणि नंतर मग प्रेस करत जायचं. हळू-हळू त्याचा रस मोकळा होतो. अशा पद्धतीने आपण आंबा तयार करून घ्यायचा. आता आपण रस काढायचा. तर ह्या रस काढण्याआधी मी हात स्वच्छ धुवून घेतलेले. त्यामुळे कोणी असे वाईट कमेंट यामध्ये करू नये. तर मी हात स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर आंबा असा व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे. सगळ्या आंब्यांचा रस काढल्यानंतर आपण त्याच्या कोळी असतात त्यासुद्धा व्यवस्थित पिळून घेणार आहोत, कारण की त्यामध्ये सुद्धा भरपूर रस असतो. अशा पद्धतीने आपण रस काढून घ्यायचा आहे. तर इथे कोणी-कोणी हा रस मिक्सरमध्ये फिरवतात. पण मला पर्सनली असं गुठळीदार, रेषेदार, रवाळ आणि छान असा आंब्याचा रस आवडतो. त्यामुळे मी मिक्सरमध्ये काढणार नाहीये, हा फिरवणार नाहीये. मी असंच फक्त रवीने थोडा घोटून घेणार आहे आणि यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर आणि दूध मिसळणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात आपण आंबा कशाप्रकारे निवडावा किंवा विकत घ्यावा. तर आपल्याला लगेचच रस काढायचा असेल तर असा सुरकुतलेला आंबा घ्यायचा जेणेकरून त्याचा रस खूप छान जास्त पडतो आणि गोडही असतो. आणि तुम्हाला 1-2 दिवसात करायचं असेल आंब्याचा रस तर थोडासा तुम्ही कडक आंबे घेऊ शकतात. अशा पद्धतीने आपण आंब्याची निवड करायची आहे.
आता आंब्याचा रस काढून झालाय, कोळींचा सुद्धा रस काढून झालेला आहे. त्यामध्ये दूध आणि साखर आपण ॲड करायची. व्यवस्थित छान घोटून घ्यायचं किंवा आपण रवीने छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातल्या गुठळ्या हलक्याशा मोडल्या जातील. आणि तुम्ही गरमागरम पुरणपोळी किंवा पुरी बरोबर किंवा नुसताही असा खाल्लात तरी खूप छान लागतो. आंब्याचा रस काळा पडू नये यासाठी सुद्धा मी एक टिप देणार आहे, की आपण जे चा रस काढून कोळी बाजूला ठेवला ना कोय, तर ती एखादी कोय ना या रसामध्ये ठेवायची. जेणेकरून तो रस काळा पडणार नाही आणि तुम्ही हे भांडं डायरेक्टली फ्रीझरमध्ये ठेवू शकतात. असं बाहेर ठेवू नका किंवा फ्रीजमध्ये ठेवू नका. तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता आणि बाहेर ठेवायचंच असेल तर एखाद्या भांड्यामध्ये खाली पाणी ठेवायचं. माठातलं थंडगार पाणी ठेवायचं आणि त्यावरती हे भांडं ठेवायचं. जेणेकरून ते टेम्परेचर त्याचं मेंटेन राहील आणि तो काळपट होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण आंब्याचा रस बनवलेला आहे आणि तो कसा टिकवून ठेवायचा याबद्दल थोडीशी माहिती घेतलेली आहे. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने आंब्याचा रस काढला जातो? तुम्ही मिक्सरमध्ये फिरवतात की अशाच पद्धतीने हाताने रस काढतात? ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.